आज आपण एक अशी घटना बघणार आहोत जी अत्यंत भयंकर आहे, अत्यंत क्रूर आहे आणि महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जेवढी हत्याकांड झाली होती त्याच्यामधलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि एक अत्यंत चित्तथरारक अशा पद्धतीचं हत्याकांड आहे. तर पुणे जिल्ह्यामधला एक प्रसिद्ध तालुका आहे दौंड तालुका. त्याच्यामधलं गाव आहे पारगाव, म्हणजे पारगाव सालोमालो. आता या गावामधून वाहती आहे मुळामुठा नदी. आता मुळामुठा म्हणजे भीमा नदी, भीमा मुळामुठा ते अगोदर त्या दोघांचा संगम होतो, त्याच्यामुळे मी मुळामुठा म्हटलं. पण मुळामुठा आणि भीमा नदींचा संगम अलीकडे होतो आणि नंतर पुढं जाते ती भीमा नदी. आता या भीमा नदीच्या पात्रामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडतो. आता पारगावमध्ये खळबळ उडते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो, दुसरा मृतदेह सापडतो, त्यानंतर तिसरा मृतदेह सापडतो, चौथा मृतदेह सापडतो आणि अशा पद्धतीनं जवळजवळ एका आठवड्यामध्ये 7 मृतदेह सापडतात. आणि ही जी मृतदेहांची माळ जी आहे ती माळ लागते आणि त्या गावामध्ये भीतीचं वातावरण पसरतं. आता ही बातमी सगळ्या पंचक्रोशीमध्ये पसरते. त्यानंतर हे वातावरण अजूनच जास्त गडद होतं आणि यवत पोलीस जे आहेत ते या गोष्टीचा कसून तपास करतात आणि याच्यामधून जे सत्य बाहेर पडतं ते आपल्या कल्पनेपेक्षाही भयंकर आहे. तर ही घटना आपल्याला आज बघायची आहे. तारीख आहे 14 सप्टेंबर 2022. आता या दिवशी अनिल आणि धनंजय हे दोघंजण नातेवाईक आणि मित्र हे दोघं कामासाठी आणि नातेवाईकांना भेटण्यासाठी म्हणून पुण्यामध्ये गेले होते, पुण्यातल्या वाघोली या ठिकाणी. आता त्या ठिकाणी दुचाकीवरती गेले आणि तिथं ते भेटले, कामाचं काय त्यांचं असेल ते बघितलं आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे दोघंही माघारी फिरले, घरी यायला निघाले. आता पुणे अहमदनगर हायवे रोड आहे, त्या हायवे रोडवरती नगरच्या दिशेनं चाललेले होते. यावेळेस पेरणे फाटा जो आहे त्या ठिकाणी ते आले. आता इथं आल्यानंतर यांना असं वाटलं की चला आपण काहीतरी थोडंसं पोटपूजा केली पाहिजे, जेवण केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग त्यांनी त्यांची जी दुचाकी आहे ती पलीकडल्या बाजूला, रोडच्या पलीकडल्या बाजूला दुचाकी सोडली आणि रस्ता क्रॉस केला आणि दोघंही एका चायनीजच्या गाड्यावरती आले आणि त्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं. आणि नंतर जेवण झाल्यानंतर ते दोघंही माघारी फिरलेले होते, माघारी चाललेले होते, रस्ता ओलांडत होते आणि त्याच वेळेस एक भरधाव वेगानं कार आली आणि त्या कारनं धनंजयला धडक दिली आणि त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळला. त्यानंतर मग लोकांनी 108 नंबरला कॉल केला, ॲम्ब्युलन्स आली आणि धनंजयला ससून रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. आता हे सगळं घडलं, हे सगळं अनिलनं पाहिलेलं आहे. अनिल प्रचंड घाबरलेला आहे आणि त्यानं गाडीला किक मारली आणि पारनेरला त्यांच्या घरी तो निघून गेलेला आहे. पण यानं धनंजयचं काय झालं हे त्याच्या घरच्यांना सांगितलं नाही. आता ती जी रात्र आहे ती रात्र गेली आणि दुसरा दिवस उजाडला. त्यानंतर धनंजयच्या आईवडिलांनी बघितलं की जाताना अनिल आणि धनंजय दोघं एकत्र गेले होते, येताना मात्र अनिल एकटाच आलेला आहे. त्यावेळेस मग त्या आईवडिलांनी त्यावेळेस त्या अनिलला विचारलं की बाबा काय झालं नक्की, धनंजय का नाही आला. त्यावेळेस मग या अनिलनं सांगितलं की त्याचा अपघात झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्या आईवडिलांच्या काळजाचं पाणी होतं आणि त्या क्षणी ते पुण्याचा रस्ता धरतात, ससूनमध्ये येतात आणि आपल्या मुलाची ती अवस्था पाहून म्हणजे तो निस्तेज पडलेला आहे, निपचित पडलेला आहे आणि त्याच्यावरती उपचार चालू आहेत. त्यामुळे त्या आईवडिलांना अजूनच जास्त दुःख होतं, त्रास होतो. आता याच्यामध्ये 2-3 दिवस जातात. आता त्यांना अपेक्षा असते की बाबा आता आमच्या मुलाला बरं वाटेल, ठीक होईल, ठणठणीत बरा होईल. पण 2-3 दिवसामध्येच अत्यंत दुःखद अशी बातमी येते आणि 19 सप्टेंबर 2022ला म्हणजे या दिवशी धनंजय याची प्राणज्योत मालवते. आता धनंजयचे आईवडील आहेत, त्यांच्यावरती तर आभाळ कोसळलेलंच आहे. एका बाजूला या मुलाची पत्नी म्हणजे धनंजयची पत्नी जी आहे, म्हणजे काही माध्यमातून अशी पण माहिती समोर आली की ती पत्नी बाळंत झालेली होती, तिला बाळ झालेलं होतं आणि त्या बाळाला पाहायला त्या बाळाचे वडील मात्र आता या जगामध्ये नव्हते. अत्यंत विदारक अशा पद्धतीची ही अवस्था होती. पण त्यानंतर अनिल गायब झालेलं, हे सगळं घडलं आणि अनिल मात्र गायब झालेला होता. आता धनंजयचा मृत्यू झाला आणि अनिलला साधं खर्चटलं सुद्धा नव्हतं, अपघात झाला पण यानं सांगितलं सुद्धा नव्हतं आणि आता तो गायब झाला आहे. याचा अर्थ या अपघाताच्या पाठीमागे अनिलचा हात आहे अशा पद्धतीचा संशय या धनंजयच्या आईवडिलांना आणि त्यांच्या लोकांना यायला लागलेला होता. त्याचबरोबर या अनिलच्या घरचे लोक जे आहेत ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असंही त्यांना वाटायला लागलं होतं आणि त्यामुळे मग आता अनिलचा परिवार आणि धनंजयचा परिवार या 2 परिवारांमध्ये वाद निर्माण होत होता, भांडणं व्हायला लागलेली होती आणि पाठीमागच्या काही महिन्यापासून हा वाद चाललेला होता आणि तो वाद वाढत चालला होता. पण आता या वादावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि म्हणून असं या दोन्ही परिवारांनी ठरवलं आहे आणि लवकरच आपण आपल्या मूळ गावी जायचं आणि जात पंचायतीसमोर हा सगळं प्रकरण मांडायचं आणि त्या पद्धतीने हा वाद मिटवायचा असं सगळं यांचं ठरलेलं होतं. आता या सगळ्या मध्यंतरीच्या काळामध्ये काही दिवस निघून गेले, काही महिने निघून गेलेले आहेत. आता आपण परत जाऊया दौंड तालुक्यातलं
पारगाव या ठिकाणी. आता या भागामध्ये भीमा नदीचं एक तुंबलेलं पात्र आहे. तारीख आहे 18 जानेवारी 2023. आता या दिवशी या पात्रामध्ये काही मच्छीमार मासेमारीसाठी गेले होते. आता त्यावेळेस त्यांनी एका महिलेचं प्रेत पाहिलं. हे यवत पोलिसांना कळवलेलं आहे. पोलीस या ठिकाणी आलेत. प्रेत त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. आता हे एका मध्यमवयीन महिलेचं असं प्रेत होतं. आता पोलिसांनी हिनं आत्महत्या केली की हा खून होता हे प्रथमदर्शनी कळून येत नव्हतं. त्यामुळे बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती. आता या बॉडीच्या जवळ मोबाईल आणि एक दुकानाची म्हणजे पावती वगैरे होती. काहीतरी सोनं का काहीतरी घेतलं होतं त्याची पावती होती. आता या 2 पुराव्यांमुळे या महिलेची ओळख पटली होती आणि पोलीस तिच्या नातेवाईकांपर्यंत सुद्धा पोहोचलेले होते. आणि याच्यानंतर मग 20 जानेवारीला अजून एका पुरुषाचा मृतदेह त्या भागामध्ये त्या नदीपात्रामध्ये आढळलेला होता. त्यानंतर पुन्हा यवत पोलिसांना कळवण्यात आलं. पुन्हा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई केली. आता जी बॉडी परवा सापडली होती ती आणि आत्ता जो पुरुषाचा मृतदेह सापडला होता यांचा काही संबंध होता का, तर हे दोघंही एकाच घरामधले होते. हे नंतर पुढं निदर्शनास आलं. आता या मृतदेहाबद्दलची माहिती मिळते न मिळते तोच 21 जानेवारीला अजून एका महिलेची बॉडी सापडली. त्याच्यानंतर एका पुरुषाची बॉडी सापडली आणि या परिसरामध्ये आणि या सगळ्या पंचकृषीमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 4 मृतदेह सापडलेत, तेही एकाच घरातील एकाच परिवारातील. त्याच्यामध्ये एक होते वडील, दुसरी होती आई, तिसरी होती विवाहित मुलगी आणि चौथी बॉडी होती जावयाची. आता ही बातमी ज्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांना समजली त्यावेळेस मात्र आक्रोश आणि किंकाळ्याने सगळं वातावरण भरून गेलेलं होतं आणि सगळ्यांना प्रश्न होता की यांची अजून 3 छोटी छोटी मुलं आहेत, ती मुलं कुठं गायब झालेत. आता मात्र पोलीस प्रशासनसुद्धा हादरलं होतं, कारण अगोदर 4 बॉडी सापडल्या आणि आता 3 छोटी छोटी, एक 7 वर्षाचं, 5 वर्षाचं आणि 3 वर्षाचं बाळ जे आहे ते मिसिंग झालेलं होतं. आणि 24 जानेवारीला शोध घेत असताना ती 3ही बाळं सापडली. पाण्यात बुडून या सगळ्यांचा मृत्यू झालेला होता. आता याच्यामध्ये मोहन उत्तम पवार वय वर्ष 45, त्यानंतर त्यांच्या पत्नी संगीता उर्फ शहाबाई यांचं वय साधारण 40च्या आसपासचं आहे. आणि हे दोघं पती पत्नी राहणारे आहेत अहमदनगर जिल्ह्यातला पारनेर तालुका आहे त्या ठिकाणचं निगोजे गाव आहे त्या गावामधले. आणि यांचं मूळ गाव जे आहे ते गाव आहे जिल्हे बीड, गेवराई परगणा, खामगाव. तर खामगाव गावमध्ये हे राहणारे होते आणि ते या ठिकाणी निगोजमध्ये कामानिमित्त आलेले होते. आता हे 2 पती पत्नी त्यांचे मृतदेह होते, पण या मृतदेहांच्या बरोबर ती यांची मुलगी सौभाग्यवती राणी श्याम फुलवरे यांचं वय साधारण 24 वर्षाचं आणि यांचा जावई त्यांचं नाव श्याम यांचं वय 28च्या आसपासचं आणि यांची 3 मुलं. एक आहे रितेश उर्फ भैया वय वर्ष 7 वर्ष, त्यानंतर दुसरा आहे छोटू वय वर्ष 5 वर्ष आणि तिसरा आहे कृष्णा याचं वय साधारणपणे 3 वर्षाचं. आणि हे सुद्धा निगोज या ठिकाणी राहत होते आणि या सगळ्यांचे 7ही जणांचे मृतदेह सापडलेले होते. आता हे जे म्हणजे मुलगी आणि जावई आहे यांचं जे मूळ गाव आहे ते हातोला, तालुका आहे वाशी, जिल्हा आहे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं यांचा पत्ता आणि यांचं मूळ गाव आणि यांचे हे मृतदेह आता पोलिसांच्या समोर आलेले होते. आणि आता अत्यंत गंभीर पद्धतीनं आणि कसोशीनं पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली होती. पण या प्रकरणामध्ये मीडियानं मात्र वेगळंच काही समोर आणलेलं होतं. आता याच्यामध्ये काही मीडियामधून काही माध्यमातून अशी माहिती समोर येत होती की यांच्यामध्ये एका मुलानं एका महिलेला पळवलेलं आहे आणि त्या घरच्यांना मग ही गोष्ट मान्य नव्हती आणि त्यामुळे मग या गोष्टीला यांनी विरोध केला, पण मुलानं काही ऐकलं नाही आणि त्यामुळे मग हा संपूर्ण परिवारानं सामूहिक आत्महत्या केलेली आहे. पण ही गोष्ट मात्र पटणारी नव्हती, कारण हे जे मृत्यू आहेत ते मृत्यू बुडून झालेले नव्हते, तर श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ हे खून होते, हे खूनसत्र होतं आणि या खूनसत्रामध्ये लहान बाळांना सुद्धा सोडलेलं नव्हतं. अत्यंत राक्षसी पद्धतीनं हा सगळा प्रकार समोर आलेला होता. मीडियामध्ये अजूनही काही बातम्या येत होत्या, म्हणजे याच्यामध्ये नरबळी, भानामती किंवा अंधश्रद्धा, करणी वगैरे 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 याच्यातनं हे घडलेलं असावं असंही समोर येत होतं. पण यवत पोलीस स्टेशन आणि पुणे ग्रामीण जे आहेत त्यांनी रात्रीचा दिवस केला आहे, दिवसाची रात्र केली, अहोरात्र कष्ट घेतले आणि या सगळ्या भयंकर हत्याकांडाचा, या प्रकरणाचा पर्दाफाश त्यांनी केला होता. आता या प्रकरणाचं मूळ कारण काय होतं आणि ह्या हत्या का झाल्या होत्या, कशा झाल्या होत्या, आता हे सगळं पाहण्याच्या अगोदर ज्या गावामध्ये हे मृतदेह सापडलं ते गाव आहे पारगाव सालमालो. आता या गावातील लोक अतिशय वैचारिक आणि सामाजिक कार्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो. असं म्हटलं जातं की या पारगाव जे आहे त्या पारगावच्या प्रत्येक घरामध्ये एकतर पुढारी किंवा कोणीतरी सामाजिक कार्यकर्ता किंवा नेता हा जन्माला येतो म्हणजे येतोच, असं म्हणजे गावच ते पुढारलेलं आहे. आणि या गावामध्ये रोज छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते.
तर या गावातल्या लोकांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना प्रचंड मदत केली होती, सहकार्य केलेलं होतं. त्यामुळे म्हणजे हे प्रकरण जे बाहेर आलं होतं त्यावेळेस ही मंडळी रात्रंदिवस तिथं राबत होती आणि यामुळे या गावकऱ्यांचं आभार आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. पोलिसांचं तर मानलंच पाहिजे. त्याचबरोबर ती पुणे महानगरपालिकेची रेस्क्यू टीम जी आहे ती या लोकांनीसुद्धा म्हणजे अत्यंत कष्ट घेतले आणि हे सगळं प्रकरण बाहेर काढलेलं होतं आणि हे सगळं आपल्यासमोर आलेलं होतं. त्याचबरोबर ती त्या ठिकाणी पुण्यनगरीचे पत्रकार आमचे मित्र आहेत रविभाऊ खोरकर यांनीसुद्धा काही माहिती मला या ठिकाणी पाठवलेली, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. आता आपण बघूया की हे प्रकरण का घडलेलं होतं आणि त्यातही जायचं आहे आता आपल्याला बीडला. बीड या ठिकाणचा गेवराई हा तालुका आहे, त्या ठिकाणचं खामगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये पाथरवट समाजाचे लोक राहतात. आता पारंपरिक पद्धतीने काम करतायत, कामासाठी भटकंती करतायत, हातावरती पोट घेऊन आणि पोटावरती हात घेऊन. विंचवाचं बिराड जसं पाठीवरती असतं तसं ते आपलं बिराड पाठीवरती घेऊन पोटा पाण्यासाठी गावोगावी फिरतायत. अशा पद्धतीचा अत्यंत कष्टकरी असा हा समाज आहे आणि तो समाज या परिसरामध्ये राहत होता. पण याच्यामधले काही परिवार जे आहेत ते सध्या अहमदनगर जिल्ह्यामधल्या पारनेर तालुक्यामधलं निघोज गाव आहे त्या गावामध्ये होते. आता आपण सुरुवातीला एक घटना बघितली होती, त्याच्यामध्ये अनिल आणि धनंजय हे दोघं मित्र किंवा नातेवाईक हे पुण्यात गेले वाघोलीला. त्यानंतर त्यांचा अपघात झाला, नंतर मृत्यू झाला. त्यानंतर मग या दोन परिवारामध्ये वाद आणि भांडणं हे सगळं झालं आणि ह्यातला अनिल जो आहे तो आहे मोहन पवार यांचा मुलगा. म्हणजे ज्यांचं हत्याकांड घडलं होतं त्यांचा मुलगा आहे अनिल आणि धनंजय जो आहे तो आहे अशोक पवार यांचा मुलगा. म्हणजे ज्यांनी हे सगळं प्रकरण घडवलं ते अशोक पवार आणि त्यांचा बाकीचा परिवार, तर त्यांचा मुलगा आहे धनंजय. म्हणजे धनंजयचा मृत्यू झाला आणि त्याचा बदला घेण्यासाठी हे सगळं प्रकरण झालेलं होतं. बघा, धनंजयचा मृत्यू झाल्यानंतर अनिल गायब झाला होता. म्हणजे आपला मुलगा अनिलमुळे गेलेला आहे याचा राग अशोक पवार यांना आलेला होता आणि यामुळे अशोक पवार आणि त्यांचे बंधू म्हणजे श्याम, त्यांचं वय साधारण 35 वर्ष, शंकर वय वर्ष 37, प्रकाश वय वर्ष साधारण 24 आणि बहीण कांताबाई सर्जेराव जाधव वय वर्ष साधारण 45 आणि लखन आणि एक ड्रायव्हर पप्पू साहू. तर या सगळ्या मंडळींना असं वाटत होतं की धनंजयचा मृत्यू जो झाला तो यांच्यामुळे झालेला आहे आणि त्यामुळे त्या मृत्यूचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि त्या बदल्याचा प्लॅन करायला यांनी सुरुवात केली होती आणि यासाठी यांनी अनिलला शोधण्याचा प्रयत्न केला. पण अनिल काय सापडला नाही. पण हा अनिल एका महिलेला घेऊन पळून गेलेला होता आणि त्यामुळे मग ही जी कटकरी मंडळी आहेत त्या कटकऱ्या मंडळींनी अजून एक नवीन कट रचला. तो म्हणजे अनिलची आई, वडील आणि त्याची बहीण, तिचा पती आणि यांची 3 लहान मुलं या सगळ्यांना संपून टाकायचं अशा पद्धतीचा हा क्रूर असा कट होता. आता संशयित मुलगा मात्र गायब होता. म्हणजे यांना ज्याच्यावरती संशय होता तो गायब होता म्हणून त्याच्या घरच्यांना मारायचं असं यांनी ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं यांनी कट रचायला सुरुवात केली, प्लॅन करायला सुरुवात केली. आणि हे तिघं भाऊ जे आहेत ते भाऊ मोहन पवार यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की तुझ्या मुलानं ती महिला पळून नेली आणि त्यामुळे तिच्या घरचे वैतागलेले आहेत आणि ते लोक तुम्हाला मारायला येतील आणि आपण सगळे आता नातेवाईक आहोत, आपण एकमेकांसाठी साथ दिली पाहिजे, मदत केली पाहिजे. त्यामुळे आता तुम्ही तुमचं सगळं सामान जे आहे ते आवरा आणि तुम्ही आमच्या घरी चला. आपण सगळे मिळून मग नंतर गावाकडे खामगावला जाऊ आणि त्यानंतर मग जात पंचायती समोर आपले सगळे मुद्दे मांडू आणि आपण न्याय मिळवू. अशा पद्धतीनं मोहन पवार आणि त्यांच्या घरच्यांना सांगितलं आणि हे सगळे 7च्या 7 जण मग आपल्या घरी घेऊन गेले. आता मारेकऱ्यांनी एक पिकअप गाडी मागवली आणि मग हे सगळे कटकरी आणि मोहन पवार यांचे 7 जण लोक आहेत ते सगळे त्यामध्ये गाडीमध्ये बसले आणि ही गाडी निघोजवरून रात्रीच्या साधारण 10-11च्या सुमारास गेवराईच्या दिशेनं निघालेली आहे. पण रात्रीच्या अंधारात गाडी मात्र वेगळ्याच वाटेनं चाललेली होती. या गाडीमध्ये पाठीमागच्या बाजूला मोहन पवार आणि त्यांचा परिवार बसलेला होता. त्यामुळे ही गाडी नक्की कुठं चालली हे मात्र त्यांना माहीत नव्हतं, त्यांना कळत नव्हतं. पण कटकऱ्यांना मात्र याची पूर्णपणे खात्री होती की आपल्याला काय करायचं आहे, कुठं करायचं आहे आणि याची सगळी तयारी यांनी केलेली होती. गाडी जी आहे ती वेगवान चाललेली होती, वेगात चाललेली होती, रात्रीची वेळ होती आणि यामुळे मोहन पवार आणि त्यांचा परिवार जो आहे तो शांतपणे झोपी गेलेला होता. कारण आता उद्या सकाळी जायचं, जात पंचायतच्या समोर हा सगळा प्रश्न मांडायचा आणि त्यातनं न्याय मिळवायचा असं यांच्या मनात होतं आणि बिनधास्तपणे निर्धास्तपणे ती मंडळी झोपलेली होती. पण कटकरी मात्र जागे होते, संधीची वाट बघत होते आणि ती संधी यांना चालून आली. एका निर्जन स्थळी यांनी यांची गाडी थांबवली आणि जे झोपले होते त्यांच्यावरती या लोकांनी हल्ला केला. एकानं एकाचा गळा आवळलाय, दुसऱ्यानं त्यांचे हातपाय पकडलेत. अशा पद्धतीनं या सगळ्या मंडळींनी म्हणजे बघा मारेकरी जे आहेत ते मी सुरुवातीला ज्यांची नावं सांगितली
सांगितली ते आणि मयत जे आहेत, ज्यांची नावं सांगितली होती, जे सापडलेले मृतदेह आहेत ते, तर यांच्यामध्ये आता झटापटी सुरू झालेली होती. आता बघा, जे झोपेत होते त्यांच्यावरती अचानक हल्ला झाला होता. म्हणजे शेजारी बसणारे, आपल्याला मदत करतोय असं सांगणारे, त्यांनीच यांचा घात केलेला होता आणि यामुळे मोहन यांचा परिवार या ठिकाणी विरोध करू शकला नाही आणि मग याच्यामध्ये आई, वडील, मुलगी, जावई यांची गळा दाबून तिथं हत्या करण्यात आली. हे 4 मृतदेह त्या ठिकाणी पडलेले होते आणि यांची जी 3 लहान मुलं होती, ती लहान मुलं आता रडायला लागली. इथं सगळे झटापट चालले. विचार करा, ते सगळे जीव घेत होते आणि ती लहान मुलं रडत होती, आरडत होती, ओरडत होती. आता याच्यातल्या 2 लहान मुलांना काठीनं मारून यांनी कायमचं संपवलेलं होतं, गप्प केलेलं होतं. आता याच्यातलं एक लहान बाळ जे आहे त्यालासुद्धा यांनी दमदाटी केली आणि गप्प बसायला लावलेलं होतं. आणि याच्यानंतर मग पोती टाकावीत तशा पद्धतीनं ही प्रेतं त्यांनी एकावरती एक गाडीमध्ये टाकली आणि गाडी पुढं निघाली. पुढं गाडी पारगावच्या पुलावरती आली. नदीला भरपूर पाणी होतं. आता या पाण्यामध्ये जर हे मृतदेह टाकले तर प्रेतं वाहून जातील, कोणाला काही कळणार नाही. आणि मग या मंडळींनी ही जी प्रेतं आहेत ती प्रेतं त्या भीमा नदीमध्ये टाकायला सुरुवात केली होती. पण शेवटी एक बाळ शिल्लक राहिलं होतं. ते जिवंत होतं. ते निष्पाप बाळ जीवाच्या आकांतानं रडत होतं आणि स्वतःच्या जीवाची भीक मागत होतं. त्याच्या आईचा खून झाला होता, त्याच्या बापाला मारण्यात आलेलं होतं, त्याच्या आजी आजोबाला संपवण्यात आलं होतं, त्याच्या भावंडांनासुद्धा संपवलेलं होतं आणि हे बाळ आता एकटंच होतं, रडत होतं, आरडत होतं. पण याचीसुद्धा दया या मंडळींना, नराधमांना आलेली नाही आणि त्यांनी त्या बाळाला तसंच जिवंत त्या नदीमध्ये टाकून दिलं आणि त्याचाही आवाज कायमचा बंद केला. आता भीमा नदीनं हे 7ही जीव स्वतःच्या उदरामध्ये घेतले, पोटामध्ये घेतले आणि मारेकरी मात्र त्या ठिकाणावरून फरार झालेत, निघून गेलेले आहेत. पण त्यांना आसुरी आनंद मिळत होता, कारण त्यांनी बदला घेतलेला होता. त्यांचा संशय होता एकावरती, पण यांनी बळी मात्र घेतले होते 7 निष्पाप जीव. आता ही जी घटना आहे ती 17 जानेवारीला घडली आणि त्यानंतर 18 जानेवारीला पहिला मृतदेह सापडला आणि त्यानंतर हे मृतदेह सापडत गेले आणि पुढच्या काही दिवसातच पोलिसांना हे मृतदेह सापडले. त्यानंतर मग पोलिसांनी अहोरात्र कष्ट केले, तपास केला आणि हे संशयित जे आहेत त्यांना ताब्यात घेतलं. आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी मेहनत घेतली होती तिला सगळ्यांनी सलाम केला पाहिजे. पण ज्यावेळेस ह्या लहान बाळांचे मृतदेह बाहेर काढले जात होते त्यावेळेस पोलिसांची अवस्थासुद्धा, म्हणजे त्या ठिकाणच्या लोक जे होते, पारगावची लोकं जी होती, पोलीस मंडळी होती, बाकीची, त्यांची अवस्था अत्यंत विदारक झाली होती, अत्यंत भावनिक झाली होती. आणि ह्यामध्ये म्हणजे अत्यंत, म्हणजे आता त्याला मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. आणि हे जे प्रकरण समोर आलं किंवा हे मृतदेह काढले, ते ज्या लोकांनी याच्यामध्ये मदत केली त्या लोकांना या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी अनेक दिवस लागले होते. लक्षात घ्या, हे मृतदेह कोणाचे होते माहीत नव्हतं, कुठले होते माहीत नव्हतं, काहीही माहीत नव्हतं. पण या मृतदेहांच्या बरोबर, या व्यक्तींच्या बरोबर ते पोलिसांचं आणि पारगावकरांचं नातं हे माणुसकीचं नातं होतं. म्हणजे एका बाजूला त्यांच्याच लोकांनी त्यांचाच घात केला होता, पण दुसऱ्या बाजूला अनोळखी लोकांनी मात्र माणुसकी दाखवलेली होती. तर अशा पद्धतीनं ही सगळी घटना आपल्या समोर येते. आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली आहे ती फक्त मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण लक्षात घ्या, याचा अजून तपास चाललेला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहिती अशी पण आपल्यासमोर येऊ शकते. आणि तुम्ही जर या भागातील असाल आणि तुम्हाला याबद्दलची काय माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पण आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? पहिला धडा हा घ्यायचा की ज्या व्यक्तीबरोबर ते आपला वाद आहे, आपली भांडणं आहेत, अशा व्यक्ती जर अचानकपणे आपल्याबरोबर चांगल्या वागायला लागल्या किंवा तिच्यामध्ये काही बदल वाटायला लागला किंवा ती आपल्याला जास्त जवळ करायला लागली किंवा ती अतिशय गोड बोलायला लागली तर हे धोकादायक असू शकतं, हे सुरुवातीला लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, अशा व्यक्तींपासून, म्हणजे अशा व्यक्तीच्या बरोबर ती एकांतामध्ये कधीही जायचं नाही किंवा अशा व्यक्तीच्या समूहाच्या गराड्यामध्ये वगैरे कधीच जायचं नाही किंवा अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा नाही. तिसरी गोष्ट, समाजात लोकांचा राग एकावरती असतो आणि तो राग ती व्यक्ती सापडत नाही, त्यामुळे तो राग ही मंडळी निष्पाप लोकांवरती काढतात. आणि यामुळे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. माझ्यामुळे माझ्या परिवाराला त्रास होणार नाही, माझ्यामुळे बाकीच्या कोणाला त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं आपण जर वर्तन ठेवलं तर मला वाटतं अशा पद्धतीच्या घटना टाळता येऊ शकतात. आणि जाता जाता अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, संशय हा किती घातक आहे की ज्यामुळे 7 जणांचं हत्याकांड घडलं होतं, अनेक परिवार उद्ध्वस्त झालेले होते. आणि यामुळे कोणताही संशय निर्माण झाला तर तो तात्काळ दूर करा आणि जर संशय खरा असेल तर त्यावरती कायदेशीर कारवाई करा, कायदेशीर मदत घ्या. पण कायदा हातात घेणं, बेकायदेशीर कार्य करणं किंवा हिंसाचार करणं यामुळे पीडित आणि आरोपी या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.